नमस्कार मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 3 मधलं 6 नंबरचं एक्झाम्पल बघून आलो. सर्कल्स इन फिगर, सर्कल विथ सेंटर एम टचेस द सर्कल. सर्कल विथ सेंटर एम टचेस द सर्कल. पुढे टच झालं या पॉइंट मध्ये. विथ सेंटर एन ॲट पॉइंट टी. ॲट पॉइंट टी. देन रेडियस आर एम टचेस द स्मॉलर सर्कल ॲट एस. हे जे मोठ्याची रेडियस आहे काय नाव आहे त्याचं, आर एम टचेस द स्मॉलर सर्कल ॲट पॉइंट एस. रेडियस ऑफ सर्कलचा मोठ्या सर्कलची रेडियस आहे 9 सेंटीमीटर आणि लहानची रेडियस आहे 2.5 सेंटीमीटर. फाइंड द आन्सर्स ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स. एक नंबर आपल्याला एम टी काढायचा आहे, नंबर 2 ला एम काढायचा आहे आणि नंबर 3 ला अँगल एन एस एम काढायचा आहे. कोणता अँगल काढायचा आहे? अँगल एन एस एम. पायथागोरस थेरम आणि टँजंट सेकंड थेरमचं ॲप्लिकेशन आहे. एक्झाम्पल अतिशय सिंपल आहे. नाउ फर्स्ट एम टी मी काही जॉईन करत नाही सध्या, मी एवढंच जॉईन करतो. सोल्युशन व्हॉट इज एम टी काय? एम पासून तर टी पर्यंत पॉइंट एम इज सर्कल. टी हा पॉइंट सर्कलवरचा आहे. मग यांना जर का मी जॉईन केलं देन वी गेट द सेंटर पासून वर्तुळापर्यंतच्या अंतराला काय म्हणतात? रेडियस. देअरफॉर आर एम इज इक्वल टू एम टी कंसामध्ये रेडाय ऑफ सेम सर्कल. but Rm is equal to 9 centimeter. Reason given. Therefore, yes, Rm 9 झालं तर Mt is equal to also 9 centimeter. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. नंतर NSM तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. मी आधीच मार्किंग करून ठेवली. NS is radius and Rm is tangent. Reason given. Therefore angle NSM is equal to 90 degree. Reason by tangent theorem. मग या ठिकाणी लहान सर्कल जर कडे आपण कॉन्सन्ट्रेटली पाहिलं तर इथे लहान्या सर्कलची रेडियस ही जी आहे ही किती आहे? 2.5. हे जोडून दाखवू आपण या ठिकाणी. हे 2.5, इट इज ऑल्सो 2.5. फॉर स्मॉलर सर्कल हे जे काही वाक्य या ठिकाणी लिहिलं फॉर स्मॉलर सर्कल, हे आपलं कॉन्सन्ट्रेशन स्मॉलर सर्कलमध्ये जावं याच्यासाठी लिहिलं की लक्ष फक्त स्मॉलर सर्कलमध्ये गेलं पाहिजे कॉन्सन्ट्रेशन. सो NS इज इक्वल टू NS इज इक्वल टू NT इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. इथे रिझनिंग रेडाय ऑफ सेम सर्कल. नाउ आपण बघितलं की सेंटर्स ऑफ टचिंग सर्कल्स इंटरनली असो का एक्सटर्नली असो, सेंटर्स ऑफ टचिंग सर्कल्स अँड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर. हे 3 पॉइंट कोलिनियर आहे. देअरफॉर MT इज इक्वल टू TN प्लस NM. रिझन TNM. कोणता कन्सेप्ट आहे? दोन सर्कल ज्या ठिकाणी टच होतात त्या दोन सर्कलचे सेंटर आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोलिनियर असतात. MT मोठ्याची रेडियस आहे 9, TM 2.5, NM जसाच्या तसा. ट्रान्सपोजिंग 9 मायनस 2.5 NM म्हणायची सवय नाही, आपण उलटा पलट करू. 9.0 मायनस 2.5. सबस्ट्रॅक्शन करताना पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. 0 मधून 5 जात नाही म्हणून तुम्ही कॅरी घेतला. इथे झाला 8, इथे झाले 10. 10 मधून 5 गेले 5.
पॉइंटच्या खाली पॉइंट जसाच्या तसा 8 मधून 2 गेले 6. Therefore mn is equal to 6.5. mn is equal to 6.5. Now आपल्याला करायचं आहे mn 6.5. दुसरंही मिळालं. नाउ इन ट्रायंगल ms आपल्याला या ठिकाणी पहिली दुसरी तिसरी तिन्ही गोष्टी काढायच्या. अजून ऑल्सो इन दिस एक्झाम्पल वी हॅव टू फाइंड द रेशियो ऑफ ms इज टू sr. हा रेशियो आपल्याला काढायचा आहे ms इज टू sr. हा रेशियो काढण्यासाठी ms माहिती पाहिजे आणि sr सुद्धा माहिती पाहिजे. मग mn माहिती झालं. In triangle NSM, angle NSM is equal to 90 degree by Pythagoras theorem. 90 degree opposite side कोणती आहे? mn is the hypotenuse. mn square is equal to ns square plus ms square. mn काढायचं आपण जस्ट 6.5 square ns 2.5 square plus ms square. नाउ एखाद्या संख्येच्या युनिट प्लेसला जर का 5 असेल तर त्याचा स्क्वेअर कसा काढायचा ते सांगतो. 15 चा स्क्वेअर जर का तोंडी काढायचा असेल, ओरली काढायचा असेल तर 5 चा स्क्वेअर 25. 1 नंतर येणारी संख्या 2, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 into 2 we get 225. दुसरं घेऊ 25 चा स्क्वेअर काढण्यासाठी 5 चा स्क्वेअर 25. 2 च्या नंतरची संख्या आहे 3. 2 into 3 we get 6. 35 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 25. 3 च्या नंतरची नेक्स्ट कॉन्सिक्युटिव्ह नंबर 4. 3 4 are 12. 45 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 25. 4 च्या नेक्स्ट नंबर 5. 4 5 are 20. In this manner we have to find the 6.5 square. कोणाचा स्क्वेअर काढायचा आपल्याला? 6.5 चा स्क्वेअर आपल्याला तोंडी काढता येईल. 5 चा स्क्वेअर 25. 6 नंतर येणारी नेक्स्ट नंबर 7. 6 7 are 42. बिफोर 2 digit point 2.5 square 5 च्या नंतरची संख्या 25. 2 च्या नेक्स्ट नंबर 3. 2 च्या समोरचा नंबर 3. 2 3 are 6. 6.25 plus ms square transposing minus 6.25 is equal to ms square. सबट्रॅक्शन पाहायचे. सबट्रॅक्शन करताना पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे. 6.25 0 0 पॉइंट जात नाही 2 मधून, म्हणून इथे झाला 3. इथे झाले 12. 12 मधून 6 गेले 6. इथे 3. किती आला सबट्रॅक्शन? 36. टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साइड ms is equal to 6. हा रेशियो काढायचा आहे. therefore ms is to sr is equal to ms upon sr. ms 6 sr काढला आपण. sr काढायचा राहिला आपण या ठिकाणी थांबून जाऊ नंतर करू. नाउ rsn mr is equal to ms plus sr. ms plus sr reason msr. mr is the radius of larger circle which is 9. ms 6 plus sr. हा इकडे ट्रान्सपोजिंग करा. शिफ्ट केल्यानंतर साइन प्लस ची मायनस होईल. therefore sr 3 सेंटीमीटर. आपल्याला जो रेशो काढायचा होता त्याच्यात एसआर माहित होता, म्हणून आता ms is to sr is equal to ms upon sr
6 upon 3 we get 2 upon 1 means 2:1. परत एकदा बघू, चार गोष्टी काढायच्या होत्या. वाचण्यात थोडीशी चूक झाली माझ्याकडून. एक्झाम्पल काळजीपूर्वक वाचणं फार महत्त्वाचं. मी हा पॉईंट सोडून दिला. मग इथे रेडियस ऑफ लार्जर सर्कल 9, MR 9 तर MT पण 9. स्मॉलर सर्कल चा सेंटर एन ही 2.5 म्हणून ही पण 2.5. याच्यावर आपण ही डिस्टन्स काढतो. हे किती आलं 6.5. याला पायथागोरस थेरम लावून MS काढलं, नंतर SF काढलं आणि वी गेट द रेशिओ 2:1. प्रॉब्लेम सेट मधलं 7 नंबरचं एक्झाम्पल आहे. X and Y are the centers of externally touching circles. X, Z, Y. These are the, we say that these are the centers of touching circle and point Z is point of contact. All of you know that by touching circle concept theorem X, Z, Y are collinear. मी या कन्सेप्ट भरण्यापूर्वी सगळं इथे समजून आलो. इथे समजल्याच्या नंतर आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या, कंप्लीट द ऍक्टिव्हिटी. सो पहिल्यांदा फार महत्त्वाचं कोणतं आहे की डायग्राम समजली पाहिजे. मग या ठिकाणी हियर एक्स झेड ए कॉन्ग्रुएंट टू बी झेड वाय. These two are vertically opposite angles, therefore they are congruent. X, Z, A congruent to B, Z, Y. In this example, we have to show that XA parallel to BY. मागच्या वर्षी आणि या वर्षीनुसार आपल्याला माहिती आहे की दोन लाईन पॅरलल शो करायच्या असतील, दाखवायच्या असतील, तर आपल्याजवळ एकूण मागच्या वर्षीचे 3 कन्सेप्ट आणि या वर्षीचा एक कन्सेप्ट असे एकूण 4 कन्सेप्ट. पहिला कन्सेप्ट होता इफ 2 लाईन्स आर, आठवत असेल, इट इज द करस्पॉन्डिंग अँगल. बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, इफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन 2 लाईन्स आर पॅरलल, दीज 2 लाईन्स आर पॅरलल. दुसरं होतं एक्स अँड वाय, इफ एक्स अँड वाय इज इक्वल टू 180. एक्स अँड वाय आर इंटेरियर अँगल्स, व्हेन इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी then 2 lines are parallel. तीसरा concept होता these are the alternate angles. When alternate angles are congruent then 2 lines are parallel. याला म्हणतो तो interior angle test, याला म्हणतो alternate angle test. आणि in this year we have studied if x upon y is equal to p upon q. या सेगमेंटमुळे या दोन साइडचे जे काही रेशो तयार होत असतील, these ratios, when these ratios are proportion means x upon ratio is same, x upon y is equal to p upon q. When ratio is same then 2 lines are parallel. मग आपल्याला या दोन लाईन पॅरलल दाखवायच्या असतील तर यापैकी एक कन्सेप्ट आपल्याला वापरायचा आहे. याच्याशिवाय नवीन कन्सेप्ट आपल्याजवळ आतापर्यंत तरी नाही. मग इन दिस एक्झाम्पल दिस कॉन्ग्रुएंट अँगल इज सेड ॲट A. ठीक आहे. नाउ कॉन्सन्ट्रेट इन ट्रायंगल एक्स ए झेड. एक्स ए झेड मध्ये एक्स झेड कॉन्ग्रुएंट टू एक्स ए, एक्स झेड कॉन्ग्रुएंट टू एक्स ए. डोळ्याची पापणी सुद्धा मिटायला नको मी जेव्हा हात ठेवत असेल त्याच्यावर. रिझन रेडाय ऑफ सेम सर्कल्स. Therefore, by isosceles triangle theorem, what is isosceles triangle theorem? If these two sides are congruent in a triangle, when two sides are equal, their opposite angle, या साइडच्या opposite angle हा या साइडच्या opposite angle हा एकमेकांशी congruent असतात. हा जो theorem आहे हा आहे isosceles triangle theorem. So x z a याच्या opposite हा, याच्या opposite हा. This is also A. Now in this another for larger circle, same concept is in triangle YZB, YZ congruent to BY, radii of same circle. These two sides are also equal. Therefore, by isosceles triangle theorem,
वाय झेड वायच्या ऑपोजिट, इथे जर का तुम्ही पाहिलं इथे ऑपोजिट म्हणजे विरुद्ध, समोरचा हा हा याच्या ऑपोजिट हा हा म्हणून हा पण पाहून नाऊ हा ए आहे, हा सुद्धा ए आहे. इथे जर का तुम्ही पाहून राहिले अशी आकृती कोणती पेअर झाली? इट इज ऑल्सो ए. बाय इंटेरियर अल्टरनेट अँगल टेस्ट दीज टू लाईन्स आर पॅरलल. मी जे काही सांगितलं त्याचा उपयोग करायचा आहे आणि फिल इन द ब्लँक. रेडी? बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स पॉइंट एक्स झेड वाय आर. पहिले रिकामी जागा करता येईल आर कोलिनियर. नंतर एक्स झेड ए ऑपोजिट अँगल रिजन दिलं कॉन्ग्रुएंट टू बी झेड वाय, congruent to BZY. Let XZA is equal to BZY is equal to AD. दिलेलं आहे. नंतर सेगमेंट XA congruent to XZ. रिजन काय रिजन आहे? रेडाय ऑफ सेम सर्कल. Same circle. Therefore, by isosceles triangle theorem, आता सांगितली हा आणि हा कॉन्ग्रुएंट आहे म्हणून XA च्या ऑपोजिट Z आणि XZ च्या ऑपोजिट A कॉन्ग्रुएंट. XAZ कॉन्ग्रुएंट टू XZA. X angle XZA is equal to A. Similarly, YB is equal to काय लिहिले मार्किंग करून आलो काय YZ reason is radii of same circle. Now BZA परत तिकडे BZY congruent to ZBY. Congruent to ZBY is equal to AD. From 1 to 3. First congruent to second congruent to third congruent to fourth. पहिला अँगल दुसऱ्याशी congruent, हा याच्याशी हे इक्वेशन 1 आहे 3 पैकी एक. नंतर पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तिसरा चौथ्याशी म्हणून फर्स्ट congruent to fourth. From 1 to 3 XAZ congruent to B सोबत B चं नाव काय आहे ZBY congruent to angle ZBY. Therefore radius XA parallel to radius YB. इथे काय रिजन आहे? इथे रिजन राहिलंय आयसोसेलस ट्रायंगल थेरम आणि इथे एक रिजन राहिलं बाय alternate angle test for parallel line. काय? By alternate angle test for parallel line. थोडासा भाग माझा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा दिसला नाही, एकदा पाहून घ्या मी जे काही बोललो ते इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे, थँक्यू फ्रेंड्स.